नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड शाळेची या युट्यूब चॅनल मध्ये। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नातेसंबंधावर काही प्रश्न। तर बघा, याच्यावर आपण आणखी एकदा व्हिडिओ सुद्धा घेतलेला आहे। नातेसंबंध, तर यालाच आपण रक्तसंबंध असं सुद्धा म्हणतो, ब्लड रिलेशन हे सुद्धा याला नाव आहे। तर बघा, यावरचे भरपूर काही प्रश्न परीक्षेला येत असतात आणि एक मध्ये आम्हाला कमेंट सुद्धा आली होती की याच्यावर एखादा असे म्हणजे सोपे सोपे जे प्रश्न आहेत, म्हणजे जे मुलांना असतात, लहान मुलांना म्हणजे चौथीच्या असू दे, पाचवीच्या मुलांना असू दे, किंवा स्कॉलरशिपला हे प्रश्न असे भरपूर असतात, तर यावरती एक व्हिडिओ बनवा। त्यामुळे खास आज त्यांच्यासाठी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर बघा, जर चॅनेलवर अजून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, नातेसंबंधावर काही प्रश्न असतात, तर ते प्रश्न आपण एकदम सोप्या ट्रिकने कसे लिहायचे, तर ते तुम्हाला मी सांगणार आहे। ट्रिक एकदम सोपी आहे, किंवा जर तुम्ही इथं स्वतः तुम्ही आहात आणि तुमचे काही ती नाती सगळी तुमची आहेत, तुम्ही जर हे मानलं तर तुम्ही त्या आन्सर पर्यंत नक्की जाऊ शकता। आणि जे सगळे पाहुणे वगैरे आहेत ते तुमचे आहेत, जर तुम्ही याप्रमाणे जर तुम्ही तो प्रश्न जर घेतलात तर तुम्हाला त्याचं उत्तर पटकन येणार आहे। किंवा तुम्हाला मी आणखीन एक सोपी ट्रिक पण सांगणार आहे की जी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे, तीच तुम्हाला मी ट्रिक याच्यामध्ये सांगणार आहे आणि त्याप्रमाणे आन्सर कसं लिहायचं हे पण तुम्हाला मी सांगणार आहे। तर बघा, इथं आपण आता काय करूया, आपला प्रश्न काय आहे अगोदर वाचूया। तर प्रश्न काय आहे बघा, अगोदर प्रश्न मी सोपा एकदम सोपे घेतलेत। तर प्रश्न आहेत, प्रज्ञाला 3 मावशा व 2 मामा आहेत, त्यापैकी एक मावशी डॉक्टर आहेत, तर डॉक्टर मावशीला अनुक्रमे किती भाऊ व किती बहिणी आहेत। तर बघा, एवढे सोपे प्रश्न म्हणजे हे आपल्याला सोपे वाटतात, पण ते लहान मुलांना असे प्रश्न आहेत, स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये वगैरे या प्रकारचे प्रश्न आहेत, तर ते त्या मुलांना खूप अवघड वाटत असतं। तर खास त्या मुलांसाठी आज हा व्हिडिओ घेतलेला आहे। तर तुम्हाला एकदम सोपी ट्रिक मी सांगणार आहे। बघा, जर पती पत्नी असतील तर त्यांच्यासाठी फक्त असं बरोबर चिन्ह द्यायचं असतं। आणि समजा जर वडील असेल तर ते वडील वरती घ्यायचे, त्यांचा मुलगा किंवा मुलगी असू दे तर ते खाली घ्यायचे, बरोबर। म्हणजे या मुलाचे आई वडील ते काय करायचं, आपण इथं लिहायचं। आता समजा यांची पत्नी आहे तर काय येईल, चिन्ह बरोबर येईल ना। यांची पत्नी जर असेल तर बरोबर चिन्ह येईल इथं मध्ये, म्हणजेच वडील वरती असतील, मुलगा खाली असेल, बरोबर। वडिलांचेही वडील जर असतील तर ते वरती जातील। आता जर वडिलांचा भाऊ असेल तर वडिलांच्या बरोबरच असेल, वडिलांचा भाऊ जर असेल तर वडिलांच्या बरोबर असेल, वडिलांची जर बहीण असेल तर ती सुद्धा वडिलांच्या बरोबरच असेल। आणि जर आईचा भाऊ असेल तर तो आईच्या सुद्धा बरोबर असेल, आणि जर आईची बहीण असेल तर ती सुद्धा आईच्या बरोबरच असेल। आणि जर तुमचा भाऊ सुद्धा असेल तर तो इथं तुमच्या बरोबर असेल। इथं आपण हा बाण करूया, जर तुमचा एखादा किंवा तुमची बहीण जर असेल, आता इथे मी मुलगा लिहिलंय, जर या मुलग्याची एखादी बहीण असेल तर ती बरोबर याच्या लेवलने येईल। बघा काय काय सांगितलं, जर पती पत्नी असतील तर त्याच्या समोर आपण बरोबर चिन्ह द्यायचंय। त्यानंतर जर वडील असतील तर वडील वरती जातील, त्यांचा मुलगा खाली येईल, बरोबर। त्यानंतर जर या मुलग्याची बहीण असेल तर त्या मुलग्या बरोबर येईल, वडिलांची जर पत्नी असेल तर ती त्यांच्या बरोबर येईल, पत्नीचा भाऊ असेल तर तो तिच्या बरोबर येईल, आणि जर बहीण असेल तर ती तिच्या बरोबर येईल। आणि जर वडिलांचा भाऊ असेल तर तो वडिलांच्या बरोबर येईल, आणि जर वडिलांची बहीण असेल तर ती वडिलांच्या बरोबर येईल। आता आपण काय करूया, उदाहरणे घेऊया, म्हणजे तुम्हाला हे जे आहे ते पटकन समजणार आहे। बघा, उदाहरण काय सांगितलंय, प्रज्ञाला 3 मावशा आहेत। समजा ही प्रज्ञा आहे, बरोबर, आणि या प्रज्ञाला 1, 2 आणि 3 अशा प्रकारच्या 3 मावशा आहेत। बघा काय सांगितलं मी, ही प्रज्ञा आहे, तुम्ही अशी आकृती काढू शकता। ही प्रज्ञा आहे, प्रज्ञाला 1, 2, 3 अशा मावशा आहेत, बरोबर। त्यानंतर बघा, त्यातली एक जी मावशी आहे ती डॉक्टर आहे। समजा ही जी मावशी आहे ती डॉक्टर आहे, ही एक मावशी जी आहे ती डॉक्टर आहे, आणि या डॉक्टर मावशीला अनुक्रमे किती भाऊ व किती बहिणी आहेत असे विचारले। बघा, अगोदर 3 मावशा सांगितलं आणि 2 मामा आहेत म्हणून सांगितलं। आता बघा, ह्या मावशा आहेत, मग 2 मामा म्हणल्यानंतर या मावशांचा तो भाऊच असेल, म्हणजे तो यांच्या बरोबर येईल,
बघा म्हणजे या मावशांचे हे 2 भाऊ आहेत, म्हणजे प्रज्ञाचे या 3 मावशा आणि हे 2 मामा आहेत. तुम्ही अशी आकृती काढून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला याप्रमाणे एकदम सोपं जाणार आहे. बघा काय काय केलंय मी. इथं प्रज्ञा आहे, प्रज्ञाला 3 मावशा आहेत, 3 मावशा लिहिल्या. त्यानंतर 2 मामा आहेत. बघा या मावशांच्या बरोबरच 2 मामा येतील, कारण या मावशांचे ते भाऊ आहेत. त्यामुळे हे 2 मामा या 3 मावशांच्या बरोबरच येतील. त्याचप्रमाणे यातील एक मावशी डॉक्टर आहे. 3 मावशांपैकी एक मावशी डॉक्टर आहे, तर डॉक्टर मावशीला अनुक्रमे किती भाऊ आणि किती बहीण आहेत? तर त्या डॉक्टर मावशीला अनुक्रमे या 2 बहिणी आणि 2 भाऊ आहेत. तर इथं उत्तर काय येणार? 2 बहिणी व 2 भाऊ, हे याचं उत्तर येणार आहे. तर बघा इथं आपल्याला एक्झामला 4 ऑप्शन येतात आणि मग मुलं त्यावेळी काय होतात की खूप कन्फ्युज होऊन जातात. तर काय करायचं आहे, तर तुम्ही जर याप्रमाणे डायग्राम काढला तर तुम्हाला एकदम सोपं जाणार आहे. तर बघा अशा प्रकारे त्या डॉक्टर मावशीला 2 बहिणी आणि 2 भाऊ आहेत. तर अशा प्रकारे आपण याचा आन्सर काढलेलं आहे. तर आता आपण प्रश्न पुढचा बघूया. तर बघा आता इथं आपण प्रश्न दुसरा घेतलेला आहे. प्रश्न काय आहे बघा, मोहन हा संदीपच्या मुलाचा काका आहे, तर मोहनचे संदीपशी असलेले नाते काय? आता बघा हा जो प्रश्न आहे, तर इथं तुम्ही ती व्यक्ती स्वतः आहात. जर तुम्ही असं धरलं तर तुम्ही याचे आन्सर पटकन काढू शकता, किंवा जे तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर तुम्ही त्या डायग्राम प्रमाणे सुद्धा काढू शकता. मोहन हा संदीपच्या मुलाचा काका आहे. बघा आता समजा हा मोहन आहे, बरोबर, हा मोहन आहे. तुम्ही अशी आकृती काढायची सरळ. मोहन आहे हा संदीपच्या मुलाचा. समजा आता इथं आहे संदीप आणि इथं आहे संदीपचा हा खाली मुलगा. संदीपचा हा मुलगा. तुम्हाला सांगितलं की संदीप मुलगा हा कुठे येतो? खाली येतो नेहमी. मुलगा हा कुठे येतो? तर खाली येतो. बघा मोहन हा संदीपच्या मुलाचा कोण आहे? काका आहे, बरोबर. हा जो मोहन आहे तो याच्या मुलाचा काका आहे. कोण आहे? काका आहे. मग काका कुठं असेल बरं? काका कुठं असेल? तर काका या संदीप बरोबर असेल ना. इथं काका इथं येणार. मी तुम्हाला काय सांगितलं? तुम्हाला इकडे मी काय सांगितलं होतं बघा, प्रश्नात काय सांगितलंय? मोहन हा संदीपच्या मुलाचा काका आहे. हा जो मोहन आहे तो संदीपच्या मुलाचा काका आहे. मग याचा जर हा काका असेल मोहन, जर हा मोहन काका असेल तर या संदीपचा तो भाऊ असेल, म्हणून तो इथं आपण समोर घेतला. म्हणजे हा याचा कोण असणार आहे? भाऊ असणार आहे. कोण? मोहन. म्हणजे हे आपल्याला पटकन समजतं. आकृती जर काढली तर आपल्याला पटकन समजतं. मग आपल्याला प्रश्न काय विचारलाय? आपण उत्तर अगोदरच काढलंय. बघा मोहनचे संदीपशी असलेले नाते काय? पटकन सांगू शकतो आपण, मोहन आणि संदीप हे दोघे भाऊ भाऊ आहेत. तर अशा प्रकारे बघा जेव्हा तुम्ही असा डायग्राम काढता तेव्हा आपल्याला पटकन समजतं की याचं उत्तर नेमकं काय येणार आहे ते. त्यामुळे तुम्ही काय करा की असा डायग्राम काढायला शिका, मग तुम्हाला याचं उत्तर पटकन येणार आहे. आता आपण प्रश्न पुढचा बघूया. बघा आता प्रश्न काय आपला, एका मुलाकडे बोट दाखवून शशांक म्हणाला, तो माझ्या आजीच्या एकुलत्या एका मुलाचा मुलगा आहे, तर शशांकचे त्या मुलाशी नाते काय? बघा थोडा प्रश्न थोडा किचकट वाढतोय आपल्याला, पण बघा आपण एकदम सोप्या ट्रिकने असे आन्सर काढणार आहोत. काय झालं की शशांक काय म्हणाला? एका मुलाकडे बोट दाखवत काय म्हणतो तो? समजा हा शशांक आहे, समजा हा शशांक आहे आणि शशांक म्हणतो की तो माझ्या आजीच्या. आता याची आजी म्हणलं कुठे येणार? शशांकची एकदम वरती येणार. याची आजी एकदम वरती येणार, बरोबर. तो माझ्या आजीच्या एकुलत्या एका मुलाचा, आजीचा मुलगा, आजीचा मुलगा. बघा इथे लिहूया मुलगा आजीचा. बघा की तो माझ्या आजीच्या एकुलत्या एका मुलाचा, आजीच्या एकुलत्या एका मुलाचा, म्हणजे तो शशांकचा कोण झाला? वडील झाला. हा शशांकचा वडील झाला. याच्या आजीचा मुलगा म्हणजे तो शशांकचा वडील झाला, तर त्या मुलाचा मुलगा आहे. बघा काय प्रश्न, तो काय म्हणतो की तो माझ्या आजीच्या एकुलत्या एका मुलाचा मुलगा आहे. म्हणजेच इथं आपण घेऊया
याचा मुलगा आपण इथं घेऊया. म्हणजेच तर त्या शशांकचे त्या मुलाशी नाते काय? आता याच्याशी याचं नातं काय असेल? आता हे तर याचे वडीलच आहेत. इथं आपण वडील असं इथं लिहिलंय. हे तर याचे वडीलच आहेत. मग या वडिलांचा हा मुलगा शशांकचा कोण लागेल? तर भाऊ लागेल. बघा अशी आकृती जर आपण काढली तर उत्तर आपलं 5 मिनिटात नाही, एका सेकंदामध्ये आपण काढू शकतो. बघा किती सोपं होतं. शशांकची आजी, आजीचा मुलगा शशांकचे वडील झाले आणि यांचा मुलगा तो शशांकचा भाऊ झाला. तर अशा प्रकारे आपण एका सेकंदामध्ये याचं उत्तर काढलेलं आहे. आता आपण प्रश्न पुढचा घेऊया. तर बघा आपला प्रश्न काय आहे. सलीम हे रफिकचे वडील आहेत. प्रिया ही सलीमची पत्नी आहे. प्रियाला रेहाना नावाची मुलगी आहे. तर रेहानाचे रफिकशी कोणते नाते आहे? तर बघा असा प्रश्न आहे. सलीम हे रफिकचे वडील आहेत. बघा सलीम हे रफिकचे वडील आहेत. आता सलीम कुठे येतील? मग सलीम वरती येतील ना, म्हणजे जे वडील आहेत ते वडील वरती येतील आणि रफिक जे आहेत ते रफिक खाली येणार. म्हणजे जे सलीम आहेत ते या रफिकचे वडील आहेत. बरोबर, हे याचे वडील आहेत. म्हणजे वडील हे वरती येणार. आता काय सांगितलं? प्रिया ही सलीमची पत्नी आहे. या सलीमची पत्नी कोण आहे? तर प्रिया आहे. म्हणजे इथं आपण चिन्ह बरोबर देऊया. बरोबर चिन्ह देऊया. म्हणजे सलीमची पत्नी ही प्रिया आहे. बरोबर, म्हणजे रफिकचे हे दोघे आई वडील आहेत. सलीम आणि प्रिया हे रफिकचे आई वडील आहेत. प्रियाला रेहाना नावाची मुलगी आहे. या प्रियाला रेहाना नावाची मुलगी आहे. बघा तर रेहानाचे रफिकशी कोणते नाते आहे? रेहानाचे विचारले, रफिकचे विचारलेलं नाही. रेहानाचे रफिकशी कोणते नाते असेल? सलीम आणि प्रिया हे रफिकचे आई वडील आहेत. बरोबर, आणि काय सांगितलं की प्रियाची मुलगी रेहाना आहे. म्हणजे ही दोन्ही मुलं या दोघांची आहेत. ही दोन्ही मुलं पण यांचीच आहेत. बरोबर, प्रिया, रेहाना आणि रफिक या दोघांचीच मुलं आहेत. म्हणजे हे दोघे बहीण भाऊ झाले. तर प्रश्नात काय विचारलंय की रेहानाचे रफिकशी कोणते नाते असेल? म्हणजे रेहाना ही रफिकशी बहीण असणार आहे. बघा जर तुम्ही डायग्राम कडून गेलात तर तुमचं उत्तर पटकन येणार आहे. तुम्हाला इथं काहीही करायची गरज नाही. तुम्ही अशा प्रकारे आन्सर काढा, तुम्हाला याचं उत्तर पटकन सापडणार आहे. तर बघा अशा प्रकारे आपण खूप सोपे सोपे प्रश्न घेतलेले आहेत. जर तुम्हाला प्रश्न आवडत असतील, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट सुद्धा करत चला. तर मग आता पुढचा प्रश्न आपण बघूया. तर बघा आता इथं आपण प्रश्न घेतलेला आहे. प्राचीच्या सासूच्या मुलीच्या एकुलत्या एका भावाशी प्राचीचे नाते काय? तर असा प्रश्न आहे. बघा आता हा लास्ट क्वेश्चन आहे आपला. तर बघा प्राचीच्या सासूच्या मुलीच्या एकुलत्या एका भावाशी प्राचीचे नाते काय? असा प्रश्न आहे. बघा आता ही प्राची आहे. बरोबर, ही आहे प्राची. प्राचीची सासू म्हणजे कुठे असेल ती? इथं वरती जाईल. प्राचीची सासू. बरोबर, प्राचीची सासू वरती. सासूच्या मुलीच्या, आता सासूची मुलगी कुठं येणार? खाली येणार इथं. बरोबर, खाली येणार. मुलीच्या एकुलत्या एका भावाशी म्हणजे हिच्या भावाशी, हिचा भाऊ म्हणजे तो हिच्या बरोबरीने असणार. तर त्या भावाशी प्राचीचे नाते काय? बघा आपल्याला किती प्रश्न फिरून विचारलाय. प्राचीची ही सासू आहे, सासूची ही मुलगी आहे आणि या हिच्या भावाशी प्राचीचं काय नातं असेल बरं? तर बघा ही सासू आहे प्राचीची, म्हणजे हिची ही मुलगी आहे, म्हणजे हा पण तिचा मुलगाच असेल ना. सासूची ही मुलगी आहे म्हटल्यानंतर हा पण तिचा मुलगा असेल, म्हणजेच हे दोघे पती पत्नी असतील. प्रश्न काय विचारला की प्राचीचे या भावाशी प्राचीचे काय नाते असेल? म्हणजे प्राची याची पत्नी असेल, म्हणजे उत्तर आपलं येणार आहे पत्नी. तर अशा प्रकारे बघा याच्याप्रमाणे जर तुम्ही उत्तर काढलं तर एकदम सोप्या प्रकारे तुम्ही आन्सर काढू शकाल. तर बघा तुम्हाला नातेसंबंधावर कोणताही प्रश्न येऊ दे तर तुम्ही त्याचं उत्तर या डायग्राम प्रमाणे सेम काढू शकता. म्हणजे तुमचं उत्तर अजिबात चुकणार नाही आणि तुम्ही त्याचं उत्तर पटकन सुद्धा काढू शकता. चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.